मॉर्निंगला जर्मन मध्ये गुटन मॉर्गन म्हणतात. गुटन मॉर्गन. इथे जरी रफा दिला असला तरी र तोंडात घ्यायचं आहे. गुटन मॉर्गन. गुटन मॉर्गन म्हणजे काय? गुड मॉर्निंग. म्हणजे काय? गुड मॉर्निंग. दुसरं बघा, गुटन टाग. गुटन टाग. गुटन टाग. गुटन टाग म्हणजे काय? गुड डे. जर्मन मध्ये गुड आफ्टरनून म्हणत नाही. दिवसा जर तुम्ही कधी भेटलात तर गुटन टाग म्हणतात. गुटन टाग. गुटन टाग. ट आहे ना, त्याला जोर द्यायचा. गुटन टाग. नंतर आहे संध्याकाळ झाल्यानंतर आपण गुड इव्हनिंग म्हणतो. जर्मन मध्ये गुटन आबंड. गुटन आबंड. गुटन आबंड. गुटन आबंड. ड म्हणताना तोंड बंद होईल आपलं. गुटन आबंड. गुटन आबंड म्हणजे काय? गुड इव्हनिंग. रात्री झोपायला जाताना आपण गुड नाईट म्हणतो. जर्मन लँग्वेज मध्ये गुटेन नाcht. गुटेन नाcht. गुटेन नाcht. गुटेन नाcht. गुटेन नाcht. ट आहे ना तोंडात घ्यायचा. ओके. गुटेन नाcht म्हणजे गुड नाईट. गुटेन नाcht म्हणजे काय? गुड नाईट. त्याचबरोबर झोपायला गेल्यानंतर दुसरं पण एक वाक्य वापरलं जातं त्यांच्यामध्ये. स्लाफ शूज. स्लाफ शूज. स्लाफ शून. स्लाफ शून. स्लाफ शून. स्लाफ शून म्हणजे स्लीप वेल. स्लीप वेल म्हणजे आपण म्हणतो ना शांत झोप, तर ते जर्मन लँग्वेज मध्ये कसं ना स्लाफ शून. स्लाफ शून. म्हणजे काय? स्लीप वेल. आणि आपण जेव्हा निघतो तर आपण काय करतो? बाय. बाय म्हणतो आपण. जर्मन लँग्वेज मध्ये शूज म्हणतात.